कथा ब्रह्मांडनायकाची श्री स्वामी समर्थांची। भाग 1। हिरण्यगर्भात शांत असलेल्या त्या पराशक्तीला, परमात्म्याला कळले होते की आता वेळ आलेली आहे. वेळ आलेली आहे पृथ्वीवर अवतरण करण्याची. भारतवर्षात तो काळ शके 1071 होता. त्या अथांग सोनेरी प्रकाशमान हिरण्यगर्भात पहुडलेल्या परमात्म्याला पुढची काही शतके भारतवर्षात सिद्ध, बुद्ध, आर्त, गांजलेले, साधारण, असाधारण कष्टी जीवाम्यांसाठी कार्य करायचे होते. कालगणनेनुसार 1200 वर्ष. इथे सम्राट अशोकापासून ते मौर्य किंवा हुन वंशातील अनेक राजेरजवाड्यांनी आपापल्या राज्यकाळात त्यावेळच्या सनातन धर्माचा हास केला होता. अज्ञानात गुरफटलेल्या आणि भरकटलेल्या जिम्मांना आता खरी जरूर होती, ती एका परमात्म्याच्या अवताराची. सनातन धर्म जोख्या अर्थाने हजारो वर्षापासून संपूर्ण विश्वाला मार्गदर्शन करीत होता, त्याच्या पुनरुज्जीवनाची मुहूर्तमेढ रोवणाऱ्याची गरज आता जणू सर्व सृष्टीला होती. त्या जगन्नियंत्याने आता निर्णय घेतला होता. त्या परब्रह्माच्या अवतरणाची चाहूल सृष्टीसही लागली होती. सृष्टी मोहरून गेली होती. त्याच्या आगमनासाठी सिद्ध झाली होती. महाभारताच्या 5000 वर्षांच्या कालखंडानंतर प्रथमच सृष्टीत ते परब्रह्म अवतार घेणार होते. हिरण्यगर्भातून उठणाऱ्या स्पंदनांनी एक लय पकडली होती. ती स्पंदने संपूर्ण विश्वात परावर्तित होऊन त्याच्या अवतरणासाठी जागेची निवड करीत होती. त्या स्पंदनांचा रोख आता हिमालयातील सर्वात उत्तुंग शिखरांवर होता. निर्णय झाला होता. ते परब्रह्म एका महात्म्याच्या रूपाने हिमालयातील अत्यंत दुर्गम व गूढ जागी अवतीर्ण झाले. एक तरुण तेजपुंज योगी. योगीराज. डोक्यावर जटांचा संभार, भेदक डोळे व नजर, मुखमंडल गोलाकार, कानाच्या पाळ्या लांब व पातळ, गळ्यात रुद्राक्षांची माळ, जवळजवळ 7 फूट उंची, संबंध अंगास भस्म फासलेले, ताम्रसारखा तांबूस वर्ण, अजनुबाहू हात, कमरेला लंगोटी आणि पायात खडावा. अत्यंत मनोहारी रूप असलेला तो तरुण योगी, योगीराज हिमालयातील अत्यंत दुर्गम स्थळी उभा होता. सर्वत्र बर्फवर्षाव होत होता. जणू काही सर्व सृष्टी त्या योग्यावर नक्षत्र तायांची उधळण करत होती. योगीराजांनी हळुवार डोळे उघडून पाहिले व आपली कारुण्यमय, आशीर्वादात्मक नजर त्या हिमाच्छादित पर्वत रांगांवर टाकली. एका नव्या पर्वाचा सृष्टीच्या इतिहासात प्रारंभ झाला होता. क्रमशः. आजची कथा आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला फॉलो करायला विसरू नका.